अमरावती महानगरपालिकेच्या आदेशानुसार बडनेरा परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम जोरात राबविण्यात आली। नवी वस्ती, जुनी वस्ती, समता चौक, छत्री चौक, जय हिंद चौक आणि आठवडी बाजार परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणांवर बुलडोजर्स फिरविण्यात आले। माननीय अतिरिक्त आयुक्त उनके आदेश के हिसाब से मैंने आज यहाँ कार्रवाई रखा हूँ और कार्रवाई आप देख सकते हैं। मैंने अम्बेडकर चौक से होते हुए पूरा तोड़ के लाया। रास्ते के अंदर जो अतिक्रमण धारकों ने जो हाथ गाड़ियाँ, पंटेले, चाइनीज की हाथ गाड़ियाँ और लोखंडी शेड वगैरह जो बढ़ा के रखे थे, रेलवे मार्ग में भी जूनियर किशन चौक के भी तरफ उन्होंने काफ़ी बढ़ा के रखे थे, वो सब मैंने कार्रवाई करते हुए अभी मैं जसपम चक की तरफ पड़ रहा हूँ। शांभू हे वारंवार अतिक्रमण बसते, वारंवार तुम्ही अतिक्रमण उचलता, त्याच्यावर काही पर्यायी योजना अशी आखू शकत नाही की अतिक्रमण बसलंच नाही पाहिजे किंवा तुम्हाला उठवण्याची वेळ आली नाही पाहिजे, असं काही ठोस पाऊल उचलत नाही का मनपा? मैं सब में बात के अंदर है कि मैं सभी नागरिकों को, ग्राहकों को और अतिक्रमण धारकों को एक ही बात बोलता हूँ कि ऐसा कोई रोड के ऊपर जो ये आने जाने का जो रास्ता होता है, यहाँ पे रेलवे स्टेशन मार्ग है, यहाँ से यातायात होता है, पैसेंजर वगैरह आते जाते रहते हैं, यात्री लोग आते जाते रहते हैं, तो इनके बीच में कोई अड़थला निर्माण ना हो उसको मद्देनजर रखते हुए कम से कम अतिक्रमण अपने प्रेमिसेस में लगाना चाहिए। मैं तो हरदम उनको समझाता हूँ। अतिक्रमण पथक प्रमुख श्याम चौरे यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यवाही पार पडली। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता। मात्र या कारवाईनंतर नागरिकांमध्ये समाधानापेक्षा नाराजीच अधिक दिसून आली, कारण दरवेळी लाखो रुपयांचा खर्च करून अतिक्रमण हटविले जाते, पण काही दिवसातच पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण उभे राहते। ठिकाणी आज बडनेरामध्ये अतिक्रमण आला आहे। नेमकं त्या लोकांना माहिती नव्हतं काय होऊन राहिलं म्हणून सुरुवात केली पोलीस स्टेशन पासून। त्या या बडनेराचे ठाणेदार सुद्धा त्यांच्या सोबत आले, ते सुद्धा सांगत आहे पांटेला काढल्यानंतर त्यांचा उठा सुद्धा उचलायला लावला, म्हणजे इतका इंटरेस्ट त्यांना सुद्धा आहे। मला एक सांगा, अतिक्रमणचा मतलब काय आहे? ज्या ठिकाणी लोकांना रहदारी किंवा वाहनासाठी जाण्या येण्यास तकलीफ होत असेल त्या ठिकाणी त्यांनी अतिक्रमण काढावं। बरं, यांचा रोजगाराचा प्रश्न आहे, लोकांना तकलीफ नाही असे अनेक ठिकाणचे पांठेले आहेत, काही छोटे मोठे व्यावसायिक आहेत, दुकानदार आहेत आपले, ते रोजगारीसाठी आपले लावतात। मला एक सांगा, या ठिकाणी धारकांना नेमकी आपली मागणी काय आहे? माझी मागणी आहे का प्रशासनासुद्धा चुकीची कारवाई होत असताना त्यांच्यावर सुद्धा लोकांनी हे कारवाईची मागणी करायला पाहिजे। त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी इतके मोठे वाहन आहे, या वाहनामध्ये येणारे कर्मचारी, या वाहनाचा खर्च, नंतर ते हे लोक अतिक्रमण काढल्यानंतर आणखी अतिक्रमण बसतात, मग वारंवार हेच चालते। मग अतिक्रमणचा मतलब काय? या ठिकाणी नेमकं असं असायला पाहिजे। स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की ही मोहीम फक्त तात्पुरती किंवा दिखाऊ आहे आणि कायमस्वरूपी उपाययोजना का होत नाहीत, अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई का होत नाही, असे सवाल आता उघडपणे विचारले जात आहे। विशेष म्हणजे याच ठिकाणी यापूर्वीही अनेकदा कारवाई करण्यात आली होती, तरी देखील पुन्हा त्याच भागात अतिक्रमण उभे राहत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। आज मनपा अतिरिक्त आयुक्त मॅडम साहेबांनी आपल्याला अतिक्रमण काढण्याबाबत आदेश केलेले होते आणि त्याप्रमाणे बडनेरा शहर हे सुंदर आणि स्वच्छ आणि रोड मोठे करण्याच्या दृष्टीने रोडमध्ये जे अतिक्रमण आलेले आहेत ते काढायचे होते। त्यानिमित्त मोठा योग्य तो बंदोबस्त देण्यासाठी सांगितलेलं होतं। त्याप्रमाणे अतिक्रमण प्रमुख चौरे साहेब यांच्या मार्गदर्शनात, त्यांच्या सहकार्याने, त्यांच्या टीमसह आम्ही सगळे इथं आलेलो आहे। अतिक्रमण काढण्याचं काम चालू आहे। बडनेराचे जे चांगले किंवा सुशिक्षित नागरिक आहेत त्यांनी सुद्धा या कारवाईला खूप चांगलं मान्यता दिलेली आहे।